शेतकरी बंधूंनो, सर्वात महत्त्वाचा नमस्कार. आता सर्वात महत्त्वाचं आपण जर बघितलं तर आपण आता ही ऑफिसमधून अपडेट देतोय मी तुम्हाला. काही प्लॉटची पण अपडेट देणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं आपल्याला जी काही चर्चा करायची आहे मित्रांनो, बऱ्यापैकी माझी युट्यूबचे व्हिडिओ 10-10, 15-15 मिनिटाचे होतात. जे शेतकरी कंटिन्यू बघतात ना, 100% गॅरंटी देतो त्यांचा कुठं ना कुठं फायदा होतोच. आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही महत्त्वाची गोष्ट सांगतो. मग आता मार्केटचा अंदाज दिला होता. बऱ्यापैकी शेतकऱ्यांचं म्हणणं आता मार्केट मी बोललो होतो का एप्रिल महिन्यामध्ये 15 एप्रिलपासून तुम्हाला जाणवल. मला तरी खात्री वाटते जाणवल मित्रांनो, परंतु युद्धाच्या परिस्थितीमुळे काय होतं हे सांगता येत नाही. परंतु आता जर बघितलं आपण तर प्रत्येक गोष्टीचं मार्केट डाऊन झालेलं आहे. आज जर प्रत्येक गोष्टीचं मार्केट असं आपण म्हणतो भाजीपाल्यामध्ये डाऊन आहे, बाकी फळ पिकांमध्ये डाऊन आहे. कंडिशन अशी मित्रांनो आताची का केलेल्या कष्टाचं झिरो फळ मिळतंय, झिरो. आत्ताचं टोमॅटोचं मार्केट 100, 150 आणि 200 रुपये मित्रांनो. आणि बदला असेल तर 50-60 रुपयांना खाली करा, नाही तर डायरेक्ट ज्यूसला द्या. अक्षरशः जो माल तुम्ही कमावलाय त्याचं मातीमोल भाव होतोय. असं आपल्याला काही आता याच्या संदर्भात जास्त बोलायचं नाहीये. मार्केटमध्ये मित्रांनो चढ उतार हा चालूच राहतो आणि चढ उतार होत असताना आपण ह्या कंडिशनमध्ये कसं टिकून राहायचं, लागवडी कधी करायचं. मी मागे पण बोललो होतो लागवडी कधी करा आणि कधी नका करू. मध्यंतरी माझे व्हिडिओ तुम्हाला शांत झालेले दिसले. टोमॅटोच्या बाबतीत मित्रांनो ज्यावेळेस मार्केट डाऊन राहील त्यावेळेस माझे व्हिडिओ पडणारच नाही. डाऊन राहील म्हणजे पडायच्या आधीच मित्रांनो. त्याचं कारण असं आहे, आपण जर बघितलं तर आता इतक्या लागवडी होत्या आणि उत्पन्न इतकं आलं नाही. यावर्षी अफाट उत्पन्न आलंय टोमॅटोचं. असं कोणी नाहीच आहे का उत्पन्न कमी निघतंय त्यांचं. आता जर बघितलं आपण तर टोमॅटोच्या आगामी काळासाठी म्हणजे तुमचा जो काही आता उन्हाळा चालू आहे, उन्हाळी लागवडीसाठी बऱ्यापैकी लागवडी झाल्या. आता आपल्याला जे काही पुढच्या लागवडी करायच्या आहे साधारण जर बघितलं तर बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी आता लागवड केली आहे. आता बऱ्यापैकी शेतकरी लागवड करताय. तर आपल्याला करायचं काय मित्रांनो, लागवड करताना योग्य वाणाची निवड करायची. योग्य वाण कोणतं निवडावं आता जर बघितलं आपण तर योग्य वाण निवडत असताना मित्रांनो बऱ्यापैकी शेतकऱ्यांचं म्हणणार तर सर आम्ही निवड करतो परंतु आमच्या प्लॉटला व्हायरस येतो किंवा बाकी इतर भरपूर प्रॉब्लेम येतात. त्याला माझं एकच पर्याय मित्रांनो, एकच सांगणं आहे तुम्हाला की जेही वाण तुम्ही निवडताय ती वाण निवडताना व्हायरसला बळी पडेल की नाही, उत्पन्नाला कसं आहे, फळ पुढं नरम आहे का हलकं आहे, याची तुम्ही स्वतः चौकशी करा. दुसरं सांगेल म्हणून करू नका. तरी मी तुम्हाला आता काही गुणवत्ता सांगतोय, कोणकोणत्या मालाचे काय काय वैशिष्ट्य आहे आणि कोणती व्हरायटी उन्हाळा लागवडीसाठी योग्य आहे. मी 4 ते 5 व्हरायट्यांवर बोलणार आहे. त्याच्या पलीकडे ज्या तुम्हाला माहित असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवायच्या, त्याच्यावरती माझा प्रतिक्रिया मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो आपण जर बघितलं तर आत्ता बऱ्यापैकी आपले प्लॉट चालू आहे आणि बऱ्यापैकी जर बघितलं तर आत्ताची काही कंडिशन आहे हार्वेस्टिंगला आत्ता आपला एकही प्लॉट नाही. मित्रांनो त्याचं कारण काय, मग इतर कन्सल्टंटचे चालू आहे, इतर शेतकऱ्यांचे चालू आहे, मग तुमचेच का नाही चालू. मार्केटचा दिलेला अंदाज मी माझ्या शेतकऱ्यांना लॉसमध्ये जाऊ देत नाही. हा ठीक आहे, थोडाफार माझा बी चुकला तर थोडाफार शेतकऱ्याला 19-20 होतच, पण एवढ्या बी शेतकऱ्यांना नाही जाऊ देत. मी एक अंदाज देतो आणि त्या अंदाजानुसारच लागवडी करून घेतो शेतकऱ्यांकडनं. दुसरी गोष्ट मित्रांनो, आता व्हरायटींची निवड करताना सर्वात महत्त्वाची मी आज बोलणार आहे, जी व्हरायटी आहे ती 6242 सिंजेंटा कंपनीची. मित्रांनो तिचं उत्पन्न अमाप उत्पन्न आहे, खूप उत्पन्न आहे, पण फळ नरम आहे. ज्यांना जास्त उत्पन्न घ्यायचं आहे, ज्यांच्याकडे टेम्परेचर कमी आहे, अशा कंडिशनमध्ये तिथं ते लावू शकता. 100% लगेच मार्केट जवळ आहे त्यांनी त्या व्हरायटीची लागवड करावी. दुसरी व्हरायटी मित्रांनो त्याच कंपनीची आहे, चॅम्प व्हरायटी. चॅम्प व्हरायटीचं वैशिष्ट्य असं आहे मित्रांनो, ही व्हरायटी आकाराने फळाला चांगली आहे, उत्पन्न पण 6242 सारखंच आहे, पण फळ कडक आहे. फळ कडक आहे आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो इम्पोर्ट एक्सपोर्टला चांगलं चालेल, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही. तिची व्हरायटी तुम्ही लागवड करू शकता. तिसरी व्हरायटी तुम्हाला पण माहिती आहे, अथर्व व्हरायटी. अथर्व व्हरायटीची जरूर लागवड करा, कारण की अथर्व व्हरायटी अशी की फळाला आकाराने मोठी, उत्पन्नाला कमी, परंतु मार्केटला टॉपला जाते. अथर्व व्हरायटी ती व्हायरसला पण थोडीफार बळी पडते, पण त्याला कंटिन्यू स्प्रे करावे लागतात. त्यानंतर मित्रांनो आपण पुढच्या व्हरायटीकडे येऊ. आता जर बघितलं आपण अथर्व व्हरायटी झाली, आपण आता पुढच्या व्हरायटीकडे येऊ. ती म्हणजे मित्रांनो देशी व्हरायटी साहू. साहू व्हरायटी अशी आहे की साहू व्हरायटीमध्ये आपण जर बघितलं तर फळ नरम आहे. या वर्षी उत्पन्न अफाट झालं, त्याच्यामुळे साऊला मार्केट डाऊन आहे. त्याच्यामुळे तुम्हीच विचार करा लावायची की नाही लावायची, कारण देशी व्हरायटीचं उत्पन्न मराठवाड्यात बी घेतात आणि नाशिक जिल्ह्यात पण आता बऱ्यापैकी ठिकाणी घ्यायला लागले. सांगली साताऱ्यात पण तिकडे पण बऱ्यापैकी लागवडी व्हायला लागल्या मित्रांनो. साऊ व्हरायटी कंटिन्यू सगळीकडेच चालते आता. त्याच्यानंतर एक व्हरायटी मित्रांनो 5वी व्हरायटी आहे बाहू. या व्हरायटीचं आकाराने फळ मोठं आहे, परंतु जास्त मोठं असल्याने बी शेतकरी आपलं व्यापारी घेते नाही, मग त्याच्यामुळे मापातच त्याला फुगवा. ही पण व्हरायटी चांगली आहे तुमच्यासाठी, बाहू व्हरायटी चांगली आहे. त्यानंतर जर बघितलं आपण तर मित्रांनो आता आपण काही फीडबॅक घेऊ. व्हरायटींच्या बाबतीत सांगून झालं, परंतु आता आपल्याला फीडबॅक द्यायचे. फीडबॅक बघत असताना आपण जर बघितलं आता मी आपले आहे
कंपनीच्या ग्रुपवर मित्रांनो. आता आपलं मटेरियल कुठं कुठं अवेलेबल आहे सर, तुमचे प्लॉट तर खूप छान राहतात मित्रांनो. डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकलंय. याच्या व्यतिरिक्त बी दुकानांमध्ये अवेलेबल आहे. तुम्ही ऑफिसला संपर्क करा, प्लॉट रजिस्टर करून घ्या. महाराष्ट्राबाहेर राजस्थान, कर्नाटक, MP, UP, राजस्थान सगळ्या ठिकाणी आपले प्लॉट चालतात. ती कुठेही आपला शेतकरी असो तिथं आपलं मटेरियल पोहोचतं मित्रांनो. फक्त तुम्हाला ऑर्डर करायची आणि पूर्णपणे मटेरियल घ्यायचंय आणि जिथे जिथे दुकानात अवेलेबल तिथे तिथे जाऊन शेड्यूल आणि मटेरियल वापरायचंय मित्रांनो. शेड्यूलनुसार चाला, तुम्हाला देखील असे रिझल्ट बघायला भेटतील. कांदा सीझन एंडला होत आलेला आहे आणि फुगवणीचे स्प्रेचे रिझल्ट मी तुम्हाला दाखवतो. त्यानंतर कांद्याच्या आधीचे पण रिझल्ट दाखवतो. आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, आपण आता येऊ थोडं फीडबॅककडे. फीडबॅक घेत असताना आता आपण आहे आपलं कृषी राजा प्रॉडक्ट दाखवतो तुम्हाला. सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, हे प्रॉडक्ट असे आपलं का ज्या शेतकऱ्यांचा कांदा लास्ट स्टेजला फुगवणीसाठी असेल त्यांनी आपल्या कृषी राजाची फवारणी घ्यावी. 101% गॅरंटी देतो. बिफोर आणि आफ्टर बघू शकता, एकदम तुफान रिझल्ट तुम्हाला भेटेल. कांद्याची साईज व कलर आकार वाढतो. त्यानंतर उत्पादनात भरपूर वाढ होते. एक्सपोर्ट क्वालिटीचा माल निघतो, गोलटी राहत नाही. भरपूर शेतकऱ्यांनी वापरलेले आणि ते याचा फीडबॅक सांगतील. कांद्याची टिकवण क्षमता वाढते. 100% फक्त फुगवण्यासाठी रिझल्ट आहे कृषी राजाचे. त्यानंतर येऊ मित्रांनो आपण पुढच्या आपलं नवरत्न गोल्ड. मित्रांनो, नवरत्न गोल्डच्या बाबतीत काय सांगू शकतो. टोमॅटो आणि मिरची पिकात फुटव्याला 100% काम करतं. स्ट्रेसमध्ये गेलेला आहे प्लॉट, नवरत्न गोल्ड वापरा. स्ट्रेसच्या बाहेर येणार 100% खात्री. कृषी गोल्ड ड्रिप ॲप्लिकेशन द्या. 100% नुसार प्लॉट स्ट्रेसमधून बाहेर निघल. कांद्याच्या मानीपाती जाड करते. कमी दिवसात जास्त फुटवे आणि प्लॉटवर संपूर्ण काळोखी असे त्याचे रिझल्ट आहे, जे भरपूर शेतकऱ्यांनी वापरले आणि त्याचं कौतुक पण केलेलं आहे. हे बघा मित्रांनो, आता हे कोण आहे, वैजापूरचे दुकानदार आहे आपले सद्गुरू कृषी सेवा केंद्रावाले, त्यांनी टाकले मित्रांनो नवरत्न गोल्डची एकच फवारणीचे रिझल्ट. हे मला तुम्हाला दाखवायचे. रिझल्ट बोलतो, आपलं काम बोलतं. हे बाजूला होत नाही वाटतं असं. फक्त हे बघा, नवरत्न गोल्डची एक फवारणी आणि रिझल्ट. हे बघा तुम्ही, पुरं वावर झाकून टाकेल. डायरेक्ट ह्या साईजला कांदा निघून जायला. आता पुढचे बघू आपण अपडेट. मास्टर किंगचे रिपोर्ट. हे बघा, पाटोद्याचे दुकानदार आहे. पाटोदा म्हणजे आपलं याचे येते सद्गुरू कृषी सेवा वाकदचे दुकानदार आहे. अतिशय सुंदर नवरत्न गोल्ड मारला, एकदम तुफान रिझल्ट भेटले. त्यानंतर मित्रांनो आपण पुढच्या फवारणीकडे येऊ. पुढचा प्लॉट आपण खाली जर घेतलं तर बघितलं तर काय खूप छान रिझल्ट आहेत साहेब. हे बघा, कृषी राजाचे रिझल्ट खूप छान रिझल्ट आहेत साहेब म्हणे. फीडबॅक. त्यानंतर हे बघा, मिरचीचा व्हिडिओ आपण चॅनलवर टाकलेला आहे. फुटव्यासाठी काय करा काय नका करू. समाधान साबळे इगतपुरी मित्रांनो, यांचा हा प्लॉट आहे. हा काकडीचा प्लॉट, दोडक्याचा प्लॉट आहे. अतिशय सुंदर आहे बघा. डेव्हलपमेंट. कांद्याचे प्लॉट बघा 2 महिन्याचे, इतके सुंदर आहे ना, बघण्यासारखे. हे बघा, मी तुम्हाला दाखवतो. सुरेश खुटे. त्याच्यानंतर हे जे आहे नांदूर शिंगोटे शेतकरी, यांचा आपण व्हिडिओ टाकलाय. कांद्याची क्वालिटी बघू शकता, एक्सपर्ट क्वालिटी निघाली म्हणून त्यांनी आपल्याला एवढे फोटो टाकले. हे बघा, 1 नंबर क्वालिटीचा माल आहे. हे बघा. त्यानंतर जर बघितलं आपण तर हे कोण आहे, कृषी तज्ञ शेती सल्लागार शाखा नंबर 3 वर एक नाही, हे आपले हे मयूर भाऊ, हे निफाडचे. यांनी आपलं पाटील ॲग्रोवरून मटेरियल लिहिलेलं असेल गावरून. अतिशय सुंदर रिपोर्ट भेटलेले यांना. त्यानंतर आपण बघू मित्रांनो पुढची अपडेट बघू. पुढची अपडेट घेताना आपण बघितलं तर त्यांच्याच प्लॉटची हे बघा, चिरंजीव 1 नंबर क्वालिटी निघालेली, त्यांनी कमेंटद्वारे कळवलं. महेंद्र भाऊ पाटील यांचा प्लॉट फुल सेटिंगमध्ये, आणि यांना मी लागवड करायला लावली होती. दरवर्षी यांना मी टोमॅटोची लागवड करायला सांगतो. 8-9 प्लॉटांपैकी एकच प्लॉट फेल गेलेला. यांचा पर्सनल नंबर पण मी तुम्हाला देऊ शकतो. महेंद्र पाटील सटाणा, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुम्हाला कमेंटमध्ये मी 100% सांगतो. प्लॉटची स्टेज बघा, उन्हाळ्याचा प्लॉट आहे, पावसाळ्यासारखा वाटेल. अतिशय तुफान आहे आता डेव्हलपमेंट. इथंच नाही बघा, तुम्ही खाली या, एकदम तुफान आहे बघा. ह्या साईडनी पण एकदम तुफान प्लॉट आहे, बघण्यासारखे प्लॉट आहे. तिथून बघितलं, तिथून निघालो आपण, थोडं पुढं आलो, त्यांचा काकडीचा प्लॉट बघू. हे बघा, काय मग चमत्काराला नमस्कारच आहे ना आपला. डायरेक्ट ब्रीद वाक्यातच आपलं सगळं आलेलं आहे. त्यानंतर बघितलं तर हे बघा, सुरेश कुटे, नांदूर शिंगोटे, ते काय म्हटले, 1 नंबर माल निघाला सर, तुमच्या औषधाचा नाद नाही करायचा, चमत्काराला नमस्कार नक्कीच आहे. हे बघा रिपोर्ट. संतोष यशवंत, वडनेर भैरवची शाखा आहे आपली 3 नंबरची, त्याच्यावरनं त्यांचं चालू आहे. मित्रांनो हे बघा, मिरचीचे फुटवे बघा, 24-24, 25-25 एका झाडाला फुटवे निघालेले. अतिशय सुंदर फुटवे डेव्हलप झाले. भाऊसाहेब कळमकर यांचा एक्सपोर्ट क्वालिटीचा कांदा निघालेला आहे. निफाडचे हे अतिशय सुंदर कांदा निघालेला आहे त्यांचा. त्यानंतर मित्रांनो योगेश भोसले सारोळे खुर्द निफाड. हे बघा, क्वालिटी एकसारखी निघणार, नो कॉम्प्रोमाइज.
हे बघा, ही क्वालिटी एकसारखी. आता हे शेतकरी किशोर देवरे मित्रांनो, यांनी काय सांगितलं, सर मी पण कांद्याला पहिली फवारणी नवरत्न गोल्ड साप रॉकेट ICL 1136 ची घेतली, 1 नंबर रिपोर्ट आली. अशीच क्वालिटी शेवटपर्यंत तुमच्या कंपनीची असू द्या, हीच अपेक्षा. भाऊ नक्कीच राहणार 100%, ही पण आम्ही खात्री देतो. त्यानंतर आपण खाली येऊ जरासं. खाली आल्यानंतर बघितलं तर अनिकेत शिवनाथ पडोळ माळसाकोरे यांचा प्लॉट आहे, 2 महिन्याचा प्लॉट आहे. यांची रेकॉर्डिंग तुम्हाला मी ऐकवतो मित्रांनो. हे बघा, आता थोडं मला व्हॉइस वाढून घेऊ द्या. आता ही रेकॉर्डिंग आपण ऐकू. आणि घेतो म्हटलं कृषी गोल्ड नवरत्न गोल्ड आणि काय म्हटलं अजून एक कृषी गोल्ड आणि नवरत्न गोल्ड. डाळिंबालाच म्हणताय ना तुम्ही? हा हो, डाळिंबासाठी स्पेशल. हा, फुटव्यासाठी काय करा की डाळिंबाला फुटव्यासाठी खालून कृषी गोल्ड नवरत्न गोल्ड आणि त्याच्यामध्ये फिटसोल किंवा अल्बर्ट सोल्युशन ही ऍप्लिकेशन वापरा, जबरदस्त फुटवा निघाल. बाकी खालून जो डोळा लागतो ना त्यातून फक्त एक एकच निघाला, काहीतून निघाला पण काही याच्यातून निघालाच नाही व्यवस्थित. नाही एकदम 100% निघून जाईल. तुम्ही एवढं ऍप्लिकेशन वापरा. कांद्यामध्ये होता का? हो, कांद्यामध्येच आहे ना आपलं. बरं, कांद्याला कसे रिपोर्ट भेटले? कांद्याचे 1 नंबर डायरेक्ट विषय नादच नाही का. नाथखोळा कार्यक्रम झाला ना? डायरेक्ट नाथखोळा कार्यक्रम. टमाट्यापेक्षा तर डायरेक्ट 100 पट वाढवा असं रिझल्ट भेटला. अरे वा, अभिनंदन, काही विषय नाही. 100% शेवटपर्यंत आपण याचे रिझल्ट घेऊ. आता तुम्ही 4-5 वर्ष झाले वापरताय. नाही नादच नाही करा डायरेक्ट, खरंच ना. तुम्हाला फोटो टाकतो मी आता थोड्या वेळात. हो चालेल, नक्की पाठवा मला. आणि डाळिंबाला तेवढं करा, प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल तुमचा. हो चालेल. नवरत्न गोल्ड आणि कृषी गोल्ड. हो चालेल. मित्रांनो, आता जर बघितलं आपण तर सर्वात महत्वाचं अशा पद्धतीने आपले रिझल्ट आहे. ज्यांना कोणाला विश्वास बसत नसेल त्यांनी पहिल्यांदा कृषी गोल्ड वापरा, नवरत्न गोल्ड वापरा. टोमॅटोच्या जे काही शेड्यूलनुसार सांगतो मी. आता माझं इथून पुढे शेड्यूल चालू होईल, प्रत्येक व्हिडिओ येत राहणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत पाठवा, एवढी मेहनत घेतोय. 4 शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचं काम करा. प्रत्येकापर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचली पाहिजे, माझी हीच अपेक्षा आहे मित्रांनो. आज हे जे काम करताना जे काही लाईव्ह तुम्हाला दाखवतो मी, हे काम दाखवणं बी काही तेवढं सोपं नाही मित्रांनो. प्रत्येक वेळी रिक्स असते, सगळ्याच गोष्टी असतात. परंतु आपण आपल्या कामातनं पहिलं पूर्णपणे किट असायचं, पण आता आपण बऱ्यापैकी शेतकऱ्यांना डायरेक्ट दुकानावर मटेरियल उपलब्ध करून देतोय, जेणेकरून प्रत्येकाला एक वस्तू वापरता आली पाहिजे. फक्त एवढं आहे, आमची जर ट्रीटमेंट चालू केली, तुम्ही आमचं शेड्यूल फॉलो करायला सुरुवात केली तर शेवटपर्यंत फॉलो करा, जेणेकरून मध्यंतरी सोडू नका. किंवा जर बघितलं आपण तर अचानक शेड्यूल बंद करून दुसरं वापरू नका. यदा कदाचित तुमच्या प्लॉटला प्रॉब्लेम येऊ शकतो, ही आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो. प्रॉब्लेम आल्यास आम्ही कोणतीही जबाबदारी घेत नाही मित्रांनो. दुसरी गोष्ट अशी आहे, अशा पद्धतीचे रिझल्ट तुम्हाला कुठं बघायला भेटणार नाही. आणि ज्या शेतकऱ्यांना वाटतंय आता आम्हाला कॉन्टॅक्ट केला पाहिजे, तर खाली नंबर दिलेले आहे ऑफिसचे, त्यांना संपर्क करा. परिपूर्ण प्लॉट अपडेट करून घ्या, प्लॉटची इन्फॉर्मेशन घ्या, कसं काय करा काय नका करू. पूर्णपणे लँड प्रिपरेशन पासून म्हणजे माती परीक्षणापासून ते तुमचं पूर्णपणे प्लॉट कसा करा, लावा नका लावू, कशा पद्धतीने करा, हे सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगत असतो. आणि जिथं आमचा रिझल्ट भेटत नाही तिथं 100% मातीचा प्रॉब्लेम राहतो, हे तुम्हाला आम्ही सांगत आलेलो आहे, बऱ्यापैकी मी दाखवून दिलेलं आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आत्ताचा हा व्हिडिओ होता. आवडल्यास लाईक करा, कमेंटमध्ये कळवा कसा झालाय, आणि अधिक माहितीसाठी ऑफिसला संपर्क करून घ्या. मागील अंदाजाचा व्हिडिओ टाकून गेलेला आहे, त्याच्यामुळे अंदाजाच्या व्हिडिओची परत अपेक्षा ठेवू नका. सांगतोय 15 एप्रिलपासून हळूहळू वाढत, कारण आता जो माल आहे तो संपून गेला पाहिजे. तो संपल्याशिवाय पुढचं मार्केट वाढणार नाही, आणि वाढल्यावर मार्केट आटोपणार पण नाही, ही पण खात्री देतो तुम्हाला. आता सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ थांबवतोय. धन्यवाद.